मित्रांनो, तुम्ही आजपर्यंत कोर्टामध्ये भरपूर प्रकारच्या केसेस बघितल्या असतील, पण आजच्या व्हिडिओमधली केस ही डोक्यावरची केस जाण्यासारखी आहे. इथला न्यायाधीश, वकील, आरोपी सगळेच तुम्हाला वरचढ बघायला भेटतील. तर चला मग बघूया आजचा खटला. कारवाई चालू करायला सांग. कोर्टाची कारवाई चालू करण्यात येत आहे. चला बोला. मिलाड, मी मोगाच्या दरनं माझ्याकडे बघताय, त्याला सांगा तसलं भायावने बघायचं नाही, नाहीतर डोळे काढू अशा गोट्या खेळून गोट्या. बघितलं काय करणार तू, काय करणार सांग मला. काय करशील? तुला माहित नाही वाटतंय माझं बॅकग्राऊंड. अरे 10 फुल मर्डर, 20 हाफ मर्डर, 4 जिल्हा तडीपार, इथं बसून मुंबई उडवतो. पांचट धमकी देतो का काय? अरे बाबा, मी हिथं बसून ड्रम तात्याची हलवतो. अरे म्हणलं शासन हलवतो, अख्खी अमेरिका हादरती मला. 4 देशातनं हाकलून दिलंय बॅनर रजिस्टर, कळलं का तुला? वहिनी सांगा समजाव. धमकी देतोय का मोठीपणा सांगतोय? तुला काय समजायचं ती समज आहे शिपुर्ड्या. सांग ना ह्याला मी कच्चा समजू नको मला. बलात्काराचा 1 सोडून 4 गुन्हे माझ्यावर आहेत. तुझ्या इज्जतीला हात घालायला लय वेळ लागणार. मी नाही बाई, माय लॉर्ड. तुम्हाला माहित नाही, मी कालच जामीनवर आली सुटून. चला. मिलॉर्ड, माझी अशील प्रियंका वाघमारे हिची 4 कोटी रुपयाला फसवणूक झालेली आहे आणि आरोपी पूजा वाघमारे हिने हिची फसवणूक केलेली आहे. 4 कोटी रुपये घेऊन गेले आणि सकाळी मागायला गेल्यानंतर तुला मी ओळखत नाही, तू कोण, अशा शब्दामध्ये उत्तर देते. ऑब्जेक्शन माय लॉर्ड, ऑब्जेक्शन. मला सांगा, ह्यांचा जो असेल तो 50 रुपये हजेरीनं उसात कामाला जातो. खुरपायला म्हणलं बरं का. हिच्याकडे एवढी मोठी रक्कम येणार कुठून? डाका टाकला का काय? एवढा पैसा आला कुठून? मिलॉर्ड, माझी अशील संध्याकाळी ज्या वेळेला झोपती आणि 12च्या नंतर पहाटे 4 वाजेपर्यंत जे स्वप्न पडतं, त्या स्वप्नामध्ये असा खळखळून कोट्याने पैसा हिच्या स्वप्नामध्ये येतो. चौकशी तर झालीच पाहिजे ना. ऐ शिपुर्ड्या, अरे उचल ना तुझं सामान. शपथ घ्यायची का नाही? तुमचा धंदा चाल कला, माझी टाकली ना, आम्ही निघून जाईन. पल पल बोललो ना. याच्यावर हात ठेवून शपथ घ्या. काय हजर? ह्याच्या अगोदरचा जज असल्याच केसला कंटाळून फाशी घेऊन मिळाला, त्याची ही आस्ती आहे. जर खोटं बोलले ना तर तुझ्याच मागे लागल. घे शपथ. जे बोलन ते खरं बोलन, काय खोटं नाही बोलणार. बोलूच नको. हा, मी रोजच्या प्रमाणे संध्याकाळी झोपले होते आणि माझ्या स्वप्नात 1 कोटी रुपये आले. मग मी व्यवसाय करायचा ठरवला. मग पुढं मिलॉर्ड, पुरीच्या डोळ्यात पाणी आलं. मिलॉर्ड, पॉइंट लिहून घ्या. थताल तोंडाच्या. अरे असं तुझं कुठून पण पाणी लगेच खरं म्हणायचं का काय? हे साप साप खोट आहे. माझ्या आशिलावरती आरोप आहे 1 कोटीचा. अगं तू रडू नको ना तू. माय लॉर्ड, ऑब्जेक्शन. माय लॉर्ड, ऑब्जेक्शन. हे साप साप खोट बोलती बाय. मला सांगा, माझ्या आशिलाचा नवरा 15 वर्षापूर्वी गचकला ना घापकीनं. मग ही वरी सरा 13वा घालू घालू बेजार झाली बाय. आणि आता मला सांगा, ही कुठून हिचा नवरा सिरियस असेल बरं? ए शिपुर्ड्या, सांग ना यार. अगदी बरोबर आहे. बरोबर आहे ना? कशाने नवरा मेला सांगा की. किती वेळ झालं दाबून चाललंय, किती व्हायचं? अहो मी सांगतो काय झालं हिच्या नवऱ्याचं. अहो हिचा नवरा लय मोठा शिकारी होता. असा जंगलात जायचा, असा वाघाची शिकार करून खांद्यावर टाकून आणायचा, असा जायचा शिकार टाकून खांद्यावर आणायचा, रोज वाघाला मारून आणायचा. पण एक दिवशी वाघच ह्याला तोंडात घेऊन आला. अगं तू कशाला रडतेस? अगं नवरा गेला म्हणून काय झालं? अगं मी आहे ना तुझ्या माग. अहो म्हणजे केस सोडून द्यायला. म्हणजे माझा असेल खोटं बोलतो ते तुला माहित. माझा असेल खोटं बोलतो. बघून घेतो मी तुमच्याकडे परत. ऑर्डर. आरोपी पूजा वाघमारे हिचा नवरा जिवंत आहे का मेला आहे याची चौकशी होऊन पुढील सुनवाई होईल. तोपर्यंत हे कोर्ट इथं थांबत आहे.
ए बेदड्या कुठे रे घर चल दाखव. अरे तयार आहे. माझा नवरा मिळालाय. काल मी त्यावर बसलो होतो. नाही माझा नवरा मिळालाय. ए थांबा आता चौकशी करतो. अरे चला लवकर. पत्रे त्याच्यात तर नाही रे. ह्याला दोरीने सोडलं वाटतं. अरे तुझ्या बायकोचा जीव धोक्यात बाहेर ये. नाही नाही असं नाही. ए त्याला 2-3 थेंब दारू टाका. अरे ए दारुड्या आता बोर मध्ये असते काय दावा. हा ते इकडे दिसतंय तोंड चल इकडे. हसते. काय झालं सापडलं काय. मला सडक कुठे हिंडत माझ्याकडे पाण्यात जळीला पाण्यात. अरे घेन गेलेला दारुड्या बादलीच्या पाण्यात तुझा चेहरा दिसतोय. हो इकडे ते येड कुठलं. सगळीकडे शोध घेतला बाई तुमचा नवरा दिसत नाहीये. तुम्हाला मी म्हणली होती ना माझा नवरा मिळालाय. चला तर तुमचा नवरा सापडत नाही याचा अर्थ नवरा नाहीये. नाही का केस ही तर डिसमिस होतीये. मग तात्पुरतं मी नवरा होतो तुमचा. मग इतकं कशासाठी चाललंय. नवरा नाही म्हणून हे सिद्ध करायचंय. तू नवरा होऊन मला फाशीला लावायचंय काय. चला कोर्टात सगळे. कोर्टाची कारवाई चालू करण्यात येत आहे. चला बोला. बाई साहेब काल बसून पाय दुखतात. बर बस. कालच्या तपासानुसार निदर्शनात आलं आहे की आरोपी पूजा वाघमारे यांचा नवरा मृत आहे. तर पुढील कारवाई चालू करावी. तर मिलाट घटनेचा दुसरा दिवस. रोजच्या प्रमाणे माझी अशील प्रियंका वाघमारे झोपली. पुन्हा तिच्या स्वप्नामध्ये माझ्याकडे कुठं 2 कोटी रुपये आले. 2 कोटी. आणि त्याचाच फायदा घेऊन आरोपी पूजा वाघमारे हिने पुन्हा जाळं हिच्यावर टाकलं. ऑब्जेक्शन माय लॉर्ड ऑब्जेक्शन. एकदम साफ खोट आहे. ह्याच्या मला असला धंदा नको करायला तुम्हाला सांगतो. ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन. अगं बाबा ऑर्डर. अरे ही कोर्ट आहे धर्मशाळा नाही. अशी वय टाकून द्यायला कोर्ट टाकून द्यायला. जरा भावनिक झालतो बरं का. ते उचल ती कोर्ट नाहीतर खडी फोडायला लावीन. आय माय सॉरी. तुम्हाला सांगितलं तुम्ही 2 मिनिटं धर्रशी पूर्ण्या म्या खोटं बोलित नाही. हे बाहेर प्रियंका वाघमारे आणि हे पूजा वाघमारे रातच्याला माझ्याकडे आलत्या पुऱ्या लाटायला. मग हे दिवसभर कुठल्या झोपल्या सांगा बरं मला. पुरावा आहे का पुण्याला तुझ्याकडे आहे म्हणून. मग रातभर जागे होते मी ह्यांच्याकडेच बघत होतो की अगं बाबा हे बघा हे माझ्या 12 नंबरची पोरगी आहे. 12 वर्षाची. सुट्या उठ ग. अगं उठ नाही. सांगायला काय झालं. रातभर या आपल्या घरी पुऱ्या लाटायला आलत्या का नव्हत्या. मग ही झोपलीच नाही. आणि मग ही कसं सपनात जाय तिच्या पैसा घ्यायला. आणि ह्याला कुठं पैसा येतं. पाणी आहे कर. कोर्टामध्ये पुरावा सादर करावा. होय वकील साहेब. आता कसं व्हायचं. अहो घाबरू नका बाई तुम्ही. मी आहे ना. माझ्या विश्वास ठेवा. काय फुकाटचं पैसे आलं नाही. कष्टाचे पैसे आपले. त्यासाठी सुद्धा 8 तास झोपायला लागतात. झोपीच्या गोळ्या खायला लागतात. सहजासहजी कोणाच्या पण स्वप्नात येतं वय असं लाखांनी कोटींनी रुपये. देवा विश्वास ठेवा समजा व्यवस्थित होईल. झालं वाटतं जातो. बरं झालं बाहेर निघले लोक. हे पोरी ये ग इकडे या बॉक्स मध्ये. तर माय लॉर्ड तुम्हाला जे की मी आय विटनेस दाखवणार होतो ती ह्याच विटनेस बॉक्स मध्ये ही माझी 12 नंबरची ही पोरगी. ही पोरगा कधी झालं तुला. मी कोण आहेस तू कधी आला इकडं. तू मोकळं व्हायला. आई अरे तुला काय मोकळं व्हायला ही जागा गवली का काय. ते वकील म्हणे टॉयलेट 4 तास झाल्यापासून टॉयलेट नाही रे ही विटनेस बॉक्स आहे. समजतं का. अरे गपाय दुताया काळात न उठला साडीत मुतला असं काम झालं. अगं बाबा अरे हो काय पोरगी चिमली का काय माझी. अरे हो बाजूला अजून राहिले बा. अरे शिपोरड्या धरण ह्याला कुठे गेली. अगं तू तर तोंडाचे काय तोंड बघत बसली. ये ना तू पाय भरल अलीकडे ये. सांग काय झालं. थांबा. रीती रिवाजानुसार ह्याच्यावर हात ठेवून शपथ घ्या.
मी जे काय बोलेल ते खरं बोलेल, खोटं काय बोलणार नाही. जज साहेब तुमच्या आत्म्याला लवकरच शांती मिळेल. तर त्या दिवशी रात्री माझा आजोबा वारलेलं, त्यामुळे आम्ही दुःखात होतो. आणि त्या दिवशी त्या दोघी पण माझ्या घरी होत्या, पुऱ्या लाटायला होत्या. अरे किती खोटं बोलते तुला, एवढं पण खोटं बोलण्याचं लिमिट असतं का? कुठं मर्यादा असते ना त्याला. अरे दुतारी अरे ऐकून तर घे ना, काय म्हणते ती पूर्ण हे पुढे सांगाय पोरे. तर त्या रात्री 12 वाजूस तर म्हाताऱ्याची मुठमाती केली आणि 12 नंतर ह्या पोरीचा बर्थडे चालू झाला. मग आम्ही बर्थडेचा दणका उडून टाकला, डीजे लावून. माझ्या पोरीचा 3राच वाढदिवस आहे, मी काय खोटं बोलीत नाही. नाही गल्ली पोरगी 3 वर्ष दिसती, मला सिद्ध करून दाखवा. 12 वर्षाची पोरगी नाही माय लॉर्ड, मान्य आहे की मला 12 वर्षाची पोरगी, पण बर्थडे 3रा होता ना. असा कसा बर्थडे 3रा आला? कारण पोरगीच तिथं 8 वर्ष पोटात होती ना, डिलिव्हरीच केली नाही लवकर. 8 वर्ष पोटात? हा, असं कसं 8 वर्ष पोटात ठेवली? हे शक्य आहे का? इतक्या दिवस पोटात का होती? अहो, आमची परिस्थिती लय गरीब होती तवा मग असं झालं की 8 वर्ष पोटात ना बाहेरच काढली नाही. जेव्हा मी वकील झालो तेव्हा पहिल्या पगारीत बाहेर काढले. म्हणून 3रा बर्थडे. 8 आणि 3 12 झाले ना. मग फिर्यादीच्या स्वप्नात 1 कोटीपेक्षा रक्कम आली कुठून याची चौकशी होऊनच पुढील कारवाई करण्यात येईल. तोपर्यंत हे कोर्ट इथंच थांबत आहे. हा चला की मी दाखवते. मी तिथंच झोपले होते, माझ्या स्वप्नात ना तिथंच पैसे आलं होतं. बाई तुमच्या स्वप्नात कोटीने पैसे येतात, जर आम्ही पण येऊ दे कधीतरी. कशाला? कशाला म्हणजे चौकशी करायला. आमच्या स्वप्नात काही दारू सुद्धा येत नाही. बाई सांगा तुम्ही कुठं झोपला होता? मी काय इथं झोपले होते. इथं का? हा, साधारण कोणत्या अंगावर झोपला होता? हे अंगाव. तुमच्या स्वप्नात जे कोटीने रक्कम आली ती रोख आली, गुगल पेने आली की फोन पेने आली? हातात आले. हातात आली. आरोपीने तुमच्याकडून कशी नेली? गोड बोलून नेले. गोड बोलून नेली. मग आरोपी कोणत्या दिशेने गेला? या दिशेने गेला. चला बघतोच. ह्या पोलिसाला काय तपास जमत नाही. कुठं झोपलो तुम्ही? इथं झोपा बरं एकदा. जा निघ तिकडं आता. बाई जाळ झाला ह्याचा. बरं थांबा. मी झोपून बघतो. आलं पैसे एकदा. जा उठत ना, जा तिकडं. बाईने सांगितल्याप्रमाणे आरोपी इकडंच गेलेला आहे. बघूया काय पैशाचा सुगावा लागतोय का. अरे 500. अरे परत 500. याचा अर्थ बाईंच्या स्वप्नामध्ये पैसे येत आहेत आणि आरोपीने ते घेतलेले आहेत. कोर्टाची कारवाई चालू करण्यात येत आहे. चला बोला. मिलॉर्ड, अजून माझ्या आशिलाने किती तोटा सहन करायचा मला सांगा. माझ्या आशिलाचा ह्या विश्वनाथ शिंदे यांच्यावर असा आरोप आहे की ह्यांच्यामुळं 80 लाख रुपये तोटा झालाय, तरी त्यांनी त्याची भरपाई देण्यात यावी. तुझ्या मायला आम्ही काही तर रताई काढायला आलोय काय दुताळ्या. अहो माय लॉर्ड, तुम्हाला सांगतो बाय डोक्यावर पडली या. सारखं झोपतील स्वप्नात हिच्या आमिर खान आणि सलमान खान शिवाय कोणीच नाही राव. ह्या बिचारीला मोकार फसवतो कोटीच्या राड्यात. ह्या पुरीला स्वप्नात आणला, आता तर ह्यो नवीनच गडी धरला. ह्याला काय अर्थ आहे का? आणि ह्याचा गाठा झालाच कसा, ह्याची चौकशी झाली पाहिजेत माय लॉर्ड. 80 लाख रुपये तोटा कसा झाला याचं स्पष्टीकरण द्या. घाटा झालाच कसा, ह्याची चौकशी झाली. गाठा झाला कसा? मिलॉर्ड, माझी आशिल रोजच्या प्रमाणे अशी झोपली. तिकडं कुठं मग त्या बाईवर चाललं? इकडे की मी पण वकील आहे. मी कधी बाईवर गेलो का तिथपर्यंत? हो माझा झोपल्याला दाखवतोय ना. तिथं काय झोपून दाखवतो? इटनेस पशी लांबनं डोळ्या झाकलेले दिसतात का? हा घे. मिलॉर्ड, रोजच्या प्रमाणे माझी आशिल अशी झोपली आणि तिचं स्वप्न चालू झालं. स्वप्नामध्ये 20 लाख रुपये आले. पुढली रक्कम येणे अगोदर हा आरोपी विश्वनाथ शिंदे हाड म्हणाला आणि माझ्या आशिलाची झोप मोड झाली आणि 80 लाख रुपये घाटा झाला. तो भरपाई ह्यांनी दिलीच पाहिजे. आवाज मला सांगा माय लॉर्ड, हा विश्वनाथ शिंदेचाच आवाज कशावरून असेल? नाही मला आता ह्याची खात्री 86 केल्याशिवाय माझा आवाज लागायचा. मला सांगा, एवढा आरोपी एवढा अत्याचार सर फोन करून घेता का? गरीब माणूस आलाय 50 रुपये. वकील काय आवाज हिच्या कानावर पडलाय? तुझ्या नाही. ही आवाज यांचाच असेल. हे कशावरून? आवाज कोणाचा होता? कोणाचा होता? बाई साहेब, अंधार पडायला लागलाय. हाड का आवाज कोणाचा होता? विश्वनाथ शिंदेचा.
अहो रात्रीत मी इथं राहायला आलोय नवीन, ह्या बाईला मी काय ओळखत नाही. रात्री कुत्रा आलं म्हणून मी हाड हाड केलं, एवढा आवाज गेला असेल. अरे देवा. चुकलं माझं. आता हे बाईला काय झालं? अहो बाई आता रडाय तुम्हाला काय झालं? आता सॉरी म्हणलात ना, ती चुकलं म्हणलं ना. असं समजाने सॉरी म्हणलं मी असं रस्त्यावर येईन की. हा ते पण बरोबर आहे एका मानाने. नाही नाही थोडी कवायना रक्कम आपल्याला भेटणार आहे, टेन्शन घेऊ नका तुम्ही. हा मिलाद ऑर्डर ऑर्डर. हा आवाज विश्वनाथ शिंदेचा. ही कशावरून? याची चौकशी होऊनच पुढील कारवाई होईल. कशाला कुत्र्याला हाड म्हणायचं? मोत्या चिंट्या पिंट्या काहीतरी नाव ठेवायचं ना. आता घुसलं का 80 लाखाला? मी हाड हाड म्हणलं तर काय करायचं? आता काय करायचं? त्या बाईचं घर किती मीटर अंतरावर आहे? इथे असं 500 मीटर अंतरावर होतं साधारणपणे इथून हा, एवढ्या 500 अंतरावर. 500 किलोमीटर भरत आहे. 500 किलोमीटर नाही 500 मीटर एवढ्यावर. हा 500 मीटर भरत आहे. हा 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 तेवढ्या अंतरावर होतं. पण इथं जर कुत्रा भुकला तर तिथं ऐकायला जाईल का? पण ही आता इथं कुत्र कुठं येतं? थांबा, मी ऍक्टिंग करतो कुत्र्याची. मुंगीची ऍक्टिंग केली ते मी. कुत्र्याची काय अवघड आहे? बरोबर चेक करा, आवाज येतोय खात्री का? करून घ्या आपण. आला का रे आवाज? नाही ना, अजिबात नाही. हडाड म्हणल्याचा आवाज येतोय का? अजिबात नाही. नाही येत? नाही ना. चला या इकडे. कशाचा आवाज आणि कशाचं काय? ते बाय खोटं बोलते राव सगळं. माझं खोटं अडीच राहतं का आवाज? नाही नाही आलाच नाही आवाज. यांना घेऊन गेलो तू पुराव्यासाठी मी. नाही आला आवाज. ती बाई खोटं बोलती. याचा अर्थ असा की बाई खोटं बोलत आहे. 100%. चला कोर्टाची कारवाई चालू करण्यात येत आहे. चला बोला. मिलाड घटनेचा 4था दिवस. कितवा? 4था. नाकात घालतो का बोट आता बाबा? सर माग. 4थ्या दिवशी सुद्धा माझा आशील असा झोपला. हा माणसं काय वर टांगड्या करून झोपतात. काय म्हणलं? झोपला. पुन्हा तिच्या स्वप्नामध्ये 12च्या नंतर 4 कोटी आले. किती? 4 कोटी. आणि मग आता बघ ह्यांच्या यायला कसा घोडा लावतो. समजा माझ्या बोकाने घेतो आणि याला पुरावा मी आहे. ह्या माझ्या उघड्या डोळ्याने ह्या आरोपी पूजा वाघमारे हिने 1 कोटी रुपये हिच्याकडून घेऊन गेले. मी बघितलं. मी पुरावा. आता काय बोलणार? बोल. तुझ्या शिलाची काय बिल गेटची अवलाद आहे का? टाटा बाटाची कुठे कुठे आम्हाला कशासाठी नेलं ग? पैसे धुताळे लवकर बोल. ते अंधार पडत आला दिसत नाही. गोचड झालं म्हणून काय कुठे जनावराची अवलाद आहे का? सासूची गोचडण बिचड व्हायला होय गे? हा नाश्ताचा दिवस आहे आज. 4था निकाल आपल्याकडनंच लागणार. तू हाय गाय करून बोलायला. बोलत राहा. वकील तुम्ही महागासारखा हिची लय नाटकी झालेली आहे. काय काय माझ्या आरोप लावायला लागली. लय डोक्यावर पाणी जायला लागलंय आता मी नाही बोला बसणार बाय का? बोला ग बस ना. एवढं बोलताय काय? ठोस पुरावा बिरावा आहे काय? पुरावा असल्याशिवाय बोलती का? हा मग धरा की जिंजा तिच्या. मग या बाहेर धरा तिच्या जिंजा. आपण तुम्ही कसं तर बोलू कशाला लाज बसताय? वाटते. लाज वाटते? लाज वाटते? पैसे नेताना तरी तुला लाज वाटते. अगं बघता काय? धरा की तिला मग. असल्याशिवाय नाही बोलणार तिकडं. अयो सर तिकडे जरा जिंजा धरा की जरा. केस काढ उपटून. अयो वकील इकडं कुठं? कुत्र्याचे खळवट इकडं या. जावा आपापल्या कडगा. वकील तुमचा असेल धरा. बाई चला शांतीला धरा. एवढं गरम का होता? हा मला सांगा, एवढं तुम्ही कॉन्फिडेंटली बोलता काय? तुमच्याकडे पुरावा आहे का? पुरावा असल्याशिवाय बोलती काय माझ्या कानात सांगा हळूच. नको बाई लाज वाटते मला. लाजायला काय झालं? अहो लाजायला काय झालं? पुरावा सांगा ना. म्हणजे कसं तिला बघा कसा घोडा लावते सांगा. पैसे नेताना नाही लाज वाटते. बघा कशी बोलती सांगा. काय पैसे पुरावा? नेताना लाज वाटली नाही. आताच पुरावा म्हणलं लाज वाटते काय? होय हा काय पुरावा आहे? बोल की. मुख खावे आता कशी काय बसली? तोंडाने सांगू. अहो ह्याच तोंडाने सांगा की काय झालं? काय तिकडं काय? तिकडं काय हात करते? बेवड्याचं काय? होय, बेवड्या. माहिती सगळं. काय र? हे आणि मग इतक्या वेळ काय तोंड शिवलं होतं काय तुझं? होय, काय पुरावा आहे? येड म्हणून बसलोय काय काय पुरावा आहे? बेवू नका मी आहे. त्या भिगवण रोडला हा आपलं हॉटेल लॉज अँड बिअर बार आहे. लोक त्या दिवशी संध्याकाळी हा हे वकील आणि ती बाई माझ्या लॉजवर मुक्कामाला होती. जज साहेब म्हणलं काय झालं? अरे काय खपली का काय? काय झालं? लास्टात
अरे लाजत्यात वाटतं लाजत ती लॉजच म्हणलं मग लाजत्यातच ती गेल्या किशीने पण असं झालं. चला महागारी चला या जय साहेब झालं लॉजचं मिटलं. आणि 5व्या दिवशी नाहीत का त्याच्या स्वप्नात पैसे आलं? कसं येईन मुलं पहिलं 3 कोटी रुपये बोललं त्या बिचाऱ्याने एवढं दुखणं घेतलंय पुन्हा तिला झोपच आली नाही. झोप नाही आली तर मग सपन कसं पडायचं आणि पैसे तरी कसं यायचं सांगा बरं. काय म्हणता? माझ्या पैशाची भरपाई कोणी देणार? भेटते मी आहे की मी कशाला इथं खंबीर आहे की मोंडे बसून घेऊ की आपण. आतापर्यंत सर्व पुरावे लक्षात घेता हे कोर्ट प्रियंका वाघमारे हिला संध्याकाळी झोपण्यास परवानगी देत नाही. म्हणजे प्रियंका झोपल्याने आजूबाजूच्या लोकांना धोका असून नाही झोपायचा परवाना रद्द केला होय. असं कुठं असतं का काय बिचाऱ्याने झोपाव का नाही? प्रियंका झोपल्याने आजूबाजूच्या लोकांना त्याच्यापासून त्रास आहे. जर ती झोपली तर तिच्या जबाबदारीवर तिने झोपावे. त्याला कोणीही जबाबदार नाही. ह्या 2 कोटीचं मग पैशाचं आमच्या काय? 2 कोटीचं काही पुरावे हातीला आले त्यावरून आरोपी पूजा वाघमारे हिने 2 कोटी रुपये भरपाई द्यावी, ते पण 80 वर्षापुढे. एकही दिवस गेला तरी तिला जन्मठेप होईल. ठीक आहे माय लॉर्ड, मला तुमच्या सगळ्या अटी मान्य येतं. पण माझा जो आशील जेव्हा पण झोपेल त्याला स्वप्न पडेल, स्वप्नात पैसे येतील, तेव्हा हिचा घर खर्च बाजूला ठेवून जे पण पैसे शिल्लक राहतील ना ते पैसे हळूहळू करून फेडून टाकेल. कशाला ताप देता राव बिचारीला? हाय ना होय म्हणाय दुधाळे हा नुसती शॅम्पू लावी ती कंडिशनर कुठं कळतं का नाही? आणि तेवढा फक्त ते 80 वर्षाचं रद्द करा ना. ते आपल्याला नाही पटत बुवा, आपल्या हिशोबातच नसतं. 80 वर्षाच्या पुढे जन्म टेप म्हणजे आमचं आयुष्य कुठं आहे का नाही सुखाचं. त्यासाठी स्वप्न लवकर पडावे, नाही पडले तर 2 कोटीला व्याज लागले जाईल. हे कोर्ट इथंच क्लोज होत आहे. अरे वा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन 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 कॉंग्रॅच्युलेशन. मस्त हँडल केली. मग ही मॅच कोणच जिंकलं नाही. ह्या मॅचचा झालेला हाय टाय. आता आपण दोघं मिळून पिऊ टाटाची चाय. बाजूवर काय कुठं तुम्ही दोघं चाय प्यायला म्हणले तर आम्हाला 90 चला साहेब दुसऱ्यांनो काय तमाशा बघायला. उठा उठा आपापल्या घरी चला. आता मी अगं मी काय स्वप्न केलं रिकामी होय तुझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असली केस बघितली. चला तर मंडळी तुम्हाला हे रानातलं कोर्ट कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आणि तुमची जर एखादी केस किंवा गुन्हा असेल तर कोर्टामध्ये आणायला विसरू नका. धन्यवाद.